श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा मसूर डाळीचा उपाय करायचा आहे. एके ठिकाणी आपल्याला फक्त चमचाभर, फक्त चिमूटभर मसूर डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे. त्याचबरोबर 21 दुर्वांचा उपायसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही मनोकामना आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होवोत, तर यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करत असतो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये कार्यशील आणि जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणूनच या दिवशी केलेला कोणताही उपाय हा फेल जात नाही. जो कोणी या दिवशी मनोभावे, श्रद्धेने आणि निष्ठा ठेवून उपाय करतात तर त्यांच्या इच्छा ज्या आहेत तर ते बाप्पा नक्कीच पूर्ण करत असतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी, बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी संकष्टीचे व्रत करत असतो, उपवास करत असतो, बाप्पांची विधिवत पूजा करत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी जर आपण काही छोटे छोटे उपाय केले तरीसुद्धा आपल्या ज्या मनोकामना आहेत, बऱ्याच दिवसापासूनच्या ज्या आपल्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत तर त्या इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतात. कारण बाप्पा आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत. तुम्हाला काय करायचं आहे? संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडंसं गंगाजल तुम्ही टाकू शकता किंवा चमच्याभर कच्चं दूध टाकलं तरीसुद्धा चालेल. यामुळे आपल्या शरीरातील, आपल्या मनातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते. आपलं स्नान झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी जरूर परिधान करा आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं विधिवत पूजन करायचं आहे. बाप्पांची मूर्ती असेल तर त्याला विधिवत अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे फोटो असेल तर तुम्ही फोटोची पूजासुद्धा करू शकता. यानंतर बाप्पांना आपल्याला 21 दुर्वा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. आता या दुर्वा ज्या आहेत तर त्या अर्पण करताना आपल्याला एका विशिष्ट प्रकारे या दुर्वा अर्पण करायच्या आहेत. तुम्हाला काय करायचं आहे? 21 दुर्वा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. 21 दुर्वा घेताना त्या दुर्वा व्यवस्थित असाव्यात, त्रिदली असाव्यात, हिरव्या असाव्यात. वाळलेल्या, सुकलेल्या दुर्वा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या नाहीत आणि आपल्याला एक एक दुर्वा बाप्पांना अर्पण करायची आहे. परंतु ही दुर्वा फक्त अर्पण करायची नाही तर एक दुर्वा तुम्हाला घ्यायची आहे, तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि यानंतर बाप्पांना अर्पण करायचे आहे. शक्य असेल तर तुम्ही गणपती अथर्वशीर्ष जे आहे तर ते सुद्धा म्हणू शकता. म्हणजे थोडक्यात काय तर ही दुर्वा अर्पण करताना बाप्पांची कोणती ना कोणती सेवा आपल्याला करायची आहे. तुम्ही गणपती स्तोत्र म्हणा किंवा अथर्वशीर्ष म्हणा किंवा तुम्ही गणपती बाप्पांचा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालेल आणि अशा प्रकारे एक एक करत 21 दुर्वा बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. बाप्पांच्या मस्तकावरती तुम्ही या दुर्वा अर्पण करू शकता किंवा बाप्पांजवळ म्हणजे चरणाजवळ जरी या दुर्वा अर्पण केल्या तरीसुद्धा चालतील. यानंतर तुमची जी इच्छा आहे, जी मनोकामना आहे तर ती बाप्पांना सांगायची आहे आणि ती पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्याचप्रमाणे जास्वंदीचं फूल आपल्याला बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. बाप्पांची आरती जी आहे तर ती सुद्धा करायची आहे. तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा, फळांचा नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही मोदकांचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता. यानंतर आपल्याला मसूर डाळीचा उपाय जो आहे तर तो सुद्धा करायचा आहे. अगोदर आपण पाहिला तो म्हणजे 21 दुर्वांचा उपाय. आता 21 दुर्वांचा जो उपाय आहे तर तो तुम्ही घरी केला तरी चालेल आणि तुम्ही मंदिरामध्ये जाऊन जर केला तर त्याचे जास्त आपल्याला रिझल्ट मिळतात. कारण मंदिरामध्ये जे वातावरण आहे तर ते घरातील देवघरापेक्षा जास्त सकारात्मक असतं. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे ज्या दुर्वा आहेत एक एक करत आणि गणपती स्तोत्र म्हणत तर मंदिरामध्ये सुद्धा त्या अर्पण करू शकता. घरी किंवा मंदिरामध्ये आपण हा 21 दुर्वांचा उपाय करू शकतो. त्याचप्रमाणे मसूर डाळीचा उपाय सुद्धा आपण घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन करू शकतो. आता मसूर डाळीच्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे विड्याचं एक पान घ्यायचं आहे. तुम्हाला हळदी कुंकू घ्यायचं आहे, मसूर डाळ आणि लवंग. विड्याचं पान जे आहे तर ते व्यवस्थित असावं, देठासह असावं, हिरवं असावं. सुकलेलं पान घ्यायचं नाही किंवा छिद्र पडलेलं किंवा फाटलेलं पान जे आहे तर ते अजिबात घ्यायचं नाही. तर व्यवस्थित पान घ्यायचं आहे, अखंड आणि देठासह पान घ्यायचं आहे. त्या पानावरती बरोबर मध्यभागी
ओल्या कुंकवाचं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणाजवळ पानाचा देठ बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने हे पान ठेवायचं आहे। आणि आपण जे स्वस्तिक काढलेलं आहे तर त्यावरती आपल्याला थोडीशी मसूर डाळ ठेवायची आहे। या पानाची आपल्याला घडी घालायची आहे। मग त्याच हिशोबाने आपल्याला थोडीशी मसूर डाळ, चिमूटभर मसूर डाळ फक्त ठेवायची आहे आणि या पानाची घडी घालून त्याचा विडा बनवायचा आहे। आणि एक लवंग जे आपण घेतलेली आहे तर फूल असलेलीच लवंग घ्यायची आहे, अखंड घ्यायची आहे, फूल नसलेली किंवा तुटलेली लवंग घ्यायची नाही। तर आपण जो पानाचा विडा बनवलेला आहे तर त्यामध्ये ही लवंग जी आहे तर ती आपल्याला खोचायची आहे आणि हा विडा आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे। 108 वेळेला श्री गणेशाय नमः किंवा ओम गण गणपते नमः तर हा मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र म्हणून झाल्यावर एक वेळेला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचा आहे, एक वेळेला संकटनाशन स्तोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे। आता एवढं शक्य नसेल तर तुम्ही फक्त बाप्पांचा 108 वेळेला मंत्र म्हटला तरी चालेल। यानंतर आपली जी समस्या आहे, मग बघा धनासंबंधी समस्या असू शकते, म्हणजे घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही किंवा तुम्हाला पैसा येण्याचे मार्ग मिळत नसतील, त्याचप्रमाणे कर्ज फिटत नाही किंवा जर तुमची मुले तुमचं ऐकत नसतील, आपल्या पतीची प्रगती व्हावी अशी कोणतीही समस्या तुमच्याविषयी असेल किंवा घरातील जे आपल्या सदस्य आहेत तर त्यांच्याविषयी असेल, तरीसुद्धा तुम्ही ती समस्या बाप्पांना सांगायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की या समस्येतून आमची सुटका करा, या संकटातून आम्हाला मार्ग दाखवा। तर अशी प्रार्थना करून हा विडा जो आहे तर तो बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला अर्पण करायचा आहे। आणि यानंतर या विड्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे, धूपदीपाने आपल्याला ओवाळायचं आहे। तर अशा प्रकारे हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता। आता या विड्याचं पुन्हा काय करायचं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही हा विडा जो आहे तर तो विसर्जित करू शकता। अजून एक मसूर डाळीचा उपाय आहे। यासाठी आपल्याला केळीचं जे पान आहे तर ते लागणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे, केळीचं एक पान घ्यायचं आहे, ते स्वच्छ करून घ्यायचं आहे। ते तुम्ही गोलाकार किंवा चौकोनी तर असं कट करून घ्यायचं आहे। एक प्लेट घ्या आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला हे केळीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे। यानंतर ओल्या कुंकवाने या पानावरती आपल्याला मध्यम आकाराचा एक त्रिकोण काढायचा आहे आणि त्या त्रिकोणामध्ये आपल्याला मुठभर मसूर डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे आणि त्यावरती 7 लाल वाळलेल्या ज्या मिरच्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत। मिरच्या ह्या देठासह असाव्यात, तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, अखंड 7 लाल वाळलेल्या मिरच्या ठेवायच्या आहेत। यानंतर ओम गण गणपते नमः तर हा जो मंत्र आहे तर तो आपल्याला 11 माळी या मंत्राचा जप करायचा आहे। बघा किती 11 माळी करायचा आहे। आता एवढं शक्य नसेल तर तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा किंवा 108 वेळेला तरी ओम गण गणपते नमः तर हा मंत्र म्हणायचा आहे। बाप्पांसमोर आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझी अमुक अशी समस्या आहे, या समस्येतून आम्हाला बाहेर काढा। आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण साहित्य ठेवलेलं आहे तर ते संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही विसर्जित करू शकता। तर असे हे जे मसूर डाळीचे 2 उपाय आपण पाहिले तर त्या दोन्हीपैकी तुम्हाला जो उपाय करणे शक्य असेल तर तो तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुमच्या ज्या काही समस्या आहेत, मग समस्या कोणतीही असू द्या, आर्थिक असू द्या, शारीरिक असू द्या, मानसिक असू द्या, तर त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही नक्कीच हे प्रभावी उपाय जे आहेत तर ते करू शकता।